अंदाजपत्रक हे नेहमीप्रमाणेच आहे. मागच्या वर्षीचं अंदाजपत्रक जे आहे ते 1 कोटी शिल्पीचं होतं. यावर्षीचं अंदाजपत्रक पण सर्वसाधारण 1 कोटी शिल्पीचंच आहे. यामध्ये नवीन एक आहे की महापालिकेच्या ज्या मालमत्ता आहेत त्याचं BOT तत्वावरती विकसित करण्याचा आमचा मानस आहे आणि त्याच्यापुढे आम्हाला 150 कोटी रुपयाचा महसूल अपेक्षित आहे. यानंतर महापालिकेची काही रिकाम्या जागा आहे त्याच्यावरती आम्ही पे अँड पार्क्स योजना आम्ही कार्यान्वित करतो आहे. त्याच्यासाठी आमची जी प्रक्रिया आहे ती आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. या अर्थसंकल्पामध्ये नवीन एक बाब म्हणजे की जे मोबाईलचे जे टॉवर होते ते मोबाईलचे टॉवर यापूर्वी खाजगी मालमत्ता होती असायची आणि त्याच्यामुळं म्हणजे महापालिकेच्या हाती ते मोबाईल टॉवर उभारले गेलेले असूनसुद्धा त्यापोटी महापालिकेला असा विशेष असा काही महसूल प्राप्त होत नव्हता. तर याच्यामध्ये आम्ही आता नवीन मोहीम चालू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ह्या जे काही मोबाईल टॉवर आहेत ती सर्व आम्ही महापालिकेच्या मालमत्तेवरती आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला पहिल्या वर्षी 8 कोटीपर्यंतचं आम्हाला उत्पन्न अपेक्षित आहे आणि जसं जसं ही मोबाईल टॉवरची संख्या वाढेल तसं संपूर्ण म्हणजे 100% जर का मोबाईल टॉवर आमच्या महापालिकेच्या मालमत्तेवर आले तर सर्वसाधारणपणे वार्षिक 30 कोटीचं उत्पन्न त्यामधून अपेक्षित आहे. सर एकूण किती कोटींचं अंदाजपत्रक आहे? 2603 कोटीचं आहे. आगामी कुंभमेळ्यासाठी आपण काय नियोजन केलं आहे? आगामी कुंभमेळ्यासाठीचा आमचा DPR तयार आहे आणि आगामी कुंभमेळ्यासाठी आम्ही या अंदाजपत्रकामध्ये 10 कोटीची टोकन तरतूद करण्यात आली आहे.